एकच मिनिट मी ती लाईट बंद करते. नाही नाही, ती लाईट बंद झाली पाहिजे इकडची. कुठली हो? ती काय त्या साईडला येते. हम्म. ओके, हो ठीक आहे. सुरू करू. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींच्या मध्ये स्वागत. सॉरी मला उशीर झाला, पण त्या निमित्ताने उशीर झाल्यामुळे आनंदगोपी माताजींकडून आपल्याला मिळाले. हा उशीर होणे खूप चांगलं होतं असायला लागले मला. तर आपण सुरू करूया. आज आपण भगवद्गीतेवर नाही बोलणार आहोत, परंतु भगवद्गीतेचा प्रचार आपण कसा करू शकतो ग्रंथाचा. आता तर आपण एक प्रचारच करत आहोत, परंतु हे बुक मॅरेथॉन आहे जे प्रभुपादांच्या चरणी आपण समर्पित करतो. तर याच्यामध्ये पण ह्या भगवद्गीतेचं विधान कशा पद्धतीने करू शकतो आणि याच्यातून श्रील प्रभुपादांची कृपा आपण कशी प्राप्त करू शकतो, तर याच्यावर आज आपण हे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण प्रयत्न करणार आहोत. तर हा आपण दिवाळीचा आपण बघितलं की कार्तिक मास होऊन गेला. सगळ्यांनी छान लॅम्प ऑफरिंग केलं, प्रार्थना अर्पण केल्या, धाम दर्शन केलं आणि कार्तिक मास झाला की लगेच हा डिसेंबर महिना बुक मॅरेथॉन मंथ सुरू होतो. आवाज येतोय का माझा सगळ्यांना? कुणी मेसेज मध्ये सांगू शकेल का? येतोय माताजी. तर हा बुक मॅरेथॉन महिना म्हणून आपण सेलिब्रेट करतो एक प्रकारे ही सेवा करून प्रभुपादांच्या चरणी. तर या महिन्यामध्ये म्हणजे आतापर्यंत 1966 पासून तर आत्ताच्या या वेळेपर्यंत जवळपास 55 करोड भगवद्गीता आपल्या भक्तांनी वितरित केलेल्या आहेत. म्हणजे जर आपण केला बारीक तर प्रत्येक सेकंदाला प्रत्येक सेकंदाला म्हणजे 33 सेकंदाला एक भगवद्गीता जाते आणि 7 सेकंदाला श्री प्रभुपादांचे छोटे जे पुस्तक आहेत त्या पुस्तकांचं वितरण होत असतं. म्हणजे विचार करा, जगामध्ये आता या क्षणाला कुठे ना कुठे कोणी ना कोणी प्रभुपादांचं पुस्तक घेत असेल. म्हणजे ही आतापर्यंत इस्कॉननी ज्या पद्धतीने बुक म्हणजे भगवद्गीतेचा प्रचार केलेला आहे किंवा वितरण केलेलं आहे ग्रंथाचं भगवद्गीतेचं, तर ते आजतागायत कुणीच करू शकलेलं नाही. आणि ही फक्त श्रील प्रभुपादांची कृपा आहे. तर आतापर्यंत आपण नेहमी ऐकत आलो की भगवद्गीता म्हणजे हे एक गीत आहे, भगवंतांचं गीत आहे, भगवंतांनी गायलेलं. तर हे गीत अर्जुनाला सांगितलं गेलं आणि अर्जुनाने हे कुठल्या परिस्थितीमध्ये ऐकलं हे भगवद्गीता गीत, तर ज्या वेळेस तणावाची परिस्थिती अर्जुनाच्या जीवनामध्ये निर्माण झाली त्यावेळेस भगवंतांनी हे गीत गायलं आणि ते अर्जुनाने श्रवण केलं. म्हणजे तणावाच्या परिस्थितीमध्ये अर्जुनाने भगवद्गीता काय केली? श्रवण केली. तसं आपलं जीवन सुद्धा क्षणाक्षणाला आणि मिनिटा म्हटलं तरी आपण बघू शकतो की हे भौतिक जीवन म्हणजे तणावाच्या परिस्थितीमध्येच आपण जीवन जगतो. आणि अशा तणावाच्या परिस्थितीमध्ये अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांच्या ह्या गीताचा गायन जे केलं भगवंतांनी, ते श्रवण करून त्याच्यातून मुक्ती प्राप्त केली त्या तणावातून. तसं आपण सुद्धा या भगवद्गीतेचं जे गायन आहे, ही जी गीत आहे, ते सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये योग्यरित्या समजून घेऊन उतरवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या जीवनामधील सुद्धा सगळे तणाव काय होऊ शकतात? दूर होऊ शकतात. आणि हे काय आहे की भगवंतांचं हे लव्ह लेटर आहे. लव्ह लेटर म्हणजे एक प्रेमपत्र आहे आणि ते प्रेमपत्र भगवंतांनी आपल्याला काय केलेलं आहे?
अर्जुनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जशी ती एक म्हण आहे की सासू बोले सुना लागे. म्हणजे सासूला जर सुनेला काही शिकवण द्यायची असेल किंवा काही सांगायचं असेल आणि ती डायरेक्ट जर सुनेला, एकच मिनिट, तर हे जे आहे ते काय आहे, प्रेमपत्र आहे. जसं एखादं म्हणतो ना आपण की सासू बोले सुना लागे. सुनेला जर डायरेक्टली काही सांगता येत नसेल तर ती सासू काय करते की मुलीला ऐकवते आणि ती मुलीला ऐकवल्यावर ते कुणाला लागतं, ती सुनेला लागतं. अगदी तसंच आपण सुद्धा कोण आहोत, आपण त्या सुना आहोत. म्हणजे आपण पण भगवंत हे काय करत आहेत, अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला ही गोष्ट सांगत आहेत, ही भगवद्गीता आपल्याला देत आहेत. कारण आपण त्या पात्रतेचे नाहीयेत. म्हणून भगवंत काय करत आहेत, अर्जुनाला काय करत आहेत, एक माध्यम बनवत आहेत. आणि हे माध्यम बनवून आपल्याला भगवद्गीता देत आहेत. तर आता ही जी भगवद्गीता आहे श्रील प्रभुपादांनी दिलेली, तर ही भगवद्गीता आपल्याला माहित आहे की आतापर्यंत जगामध्ये सगळ्यात जास्त प्रचार या भगवद्गीतेचा झालेला आहे. आतापर्यंत कुठलीच भगवद्गीता म्हणजे प्रभुपादांच्या भगवद्गीतेने पूर्ण जगामध्ये क्रांती आणलेली आहे, आध्यात्मिक क्रांती. मग आता प्रभुपाद एका ठिकाणी सांगतात की प्रभुपाद म्हणतात की मी ह्या जगामध्ये येणार नव्हतो, परंतु भगवंतांनी काय सांगितलं की मी, म्हणजे तसं पाहायला गेलं तर आपण बघतो की प्रचार आहे, प्रसाद वितरण आहे, इतर आध्यात्मिक गोष्टी, खूप काही गोष्टी आहेत आध्यात्मिक. परंतु प्रभुपादांनी त्यांच्या जीवनामध्ये मुख्य जी सेवा जी हे केली, ध्येय केंद्रित केलं, ते होतं पुस्तक, पुस्तक ग्रंथ लिहिणे आणि त्याला वितरित करणे. म्हणजे जेव्हा प्रभुपाद एका ठिकाणी सांगतात की मला भगवंतांनी ह्या जगात पाठवलं आणि त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं की मी बाकीचं सगळं सांभाळीन, बाकीचं सगळं मॅनेजमेंट असेल, प्रचार असेल, इतर गोष्टींचा प्रसाद वितरण असेल, हे सगळं काही सांभाळेल. तुम्ही फक्त पुस्तकं लिहिण्यासाठी ह्या पृथ्वी तलावर जा. म्हणजे प्रभुपाद सांगतात की ही खरं तर ही प्रभुपादांची अत्यंत प्रिय, जवळची आणि स्वतःची वैयक्तिक अशी सेवा होती. म्हणजे याच्यावरून आपण विचार करू शकतो की प्रभुपादांनी हे बाकीच्याही सगळ्या गोष्टी केल्या, परंतु त्या कधी केल्या? आधी त्यांची मुख्य सेवा ही पुस्तकांची होती, ग्रंथ लिहिणे आणि त्याला वितरित करणे. आणि ती सेवा मुख्य ठेवून इतर गोष्टी प्रभुपादांनी केल्या. म्हणजे बघा, विचार करा की ही सेवा प्रभुपादांना किती प्रिय असू शकते, कारण त्यांच्या गुरु महाराजांची ही त्यांना आज्ञा होते. एकदा काय होतं, एक शिष्य कृष्णा बुक प्रभुपादांकडे घेऊन येतो आणि तो शिष्य प्रभुपादांना म्हणतो की हे जे कृष्णा बुक जे आहे, तो म्हणतो की या कृष्णा बुकने एखाद्याचं आयुष्य बदलेल. तर प्रभुपाद ते पुस्तक हातात घेतात आणि प्रभुपाद काय म्हणतात की हा, याच्यातला एक लेसन, एक चॅप्टर वाचूनही एखादा शुद्ध भक्त बनू शकतो. परत थोडस पुढे पॉज घेतात, पुढे एक पान उलगडतात आणि म्हणतात नाही, एक ओळही याची वाचली, याची वाचन केली कोणी, तरी तो शुद्ध भक्त बनू शकतो. आणि पुढे एक शब्द वापरतात प्रभुपाद म्हणतात की एक शब्द, फक्त एक शब्द सुद्धा ह्याच्या श्रवणाने, वाचनाने एखाद्याला शुद्ध भक्ती प्राप्त होऊ शकते. म्हणजे प्रभुपादांची ही जी पुस्तकं आहेत, हे जी ग्रंथ आहेत, हे काय आहे, एक आध्यात्मिक जीवन देण्याचा एक खूप मोठा स्रोत आहे. म्हणजे किती शक्ती ह्या प्रभुपादांच्या पुस्तकांमध्ये असू शकते. एकदा काय होतं की एक रिपोर्टर जो असतो ना, तो रिपोर्टर प्रभुपादांना प्रश्न विचारतो की प्रभुपाद, तुम्ही आतापर्यंत 80 वरून, त्यावेळेस सांगतात, त्यावेळेसचा तो प्रश्न असतो त्या काळामध्ये. ते म्हणतात की तुम्ही कितीतरी 80 वरून अधिक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ही पुस्तकं लिहिण्यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून मिळते? तर असे म्हटल्यानंतर त्यांचे एक शिष्य असतात, तर त्यांना असं हे करतात की त्यांना वाटतं की प्रभुपाद काय उत्तर देत आहेत, म्हणून ते मध्ये म्हणतात, ते प्रभुपादांचे शिष्य म्हणतात की प्रभुपादांना ही जी प्रेरणा दिली जाते ती श्रीकृष्णांपासून मिळते, ही प्रेरणा, असं ते उत्तर देतात. आणि ते मध्येच प्रभुपाद काय करतात, त्यांना थांबवतात आणि ते म्हणतात की नाही, मला मी जे काही लिहितो, म्हणजे श्रीकृष्ण बोलतात आणि मी ते लिहितो, असं प्रभुपाद त्यांना थांबवतात. म्हणतात की नाही, तसं नाही, की श्रीकृष्ण जे बोलतात ते मी लिहितो. म्हणजे इमॅजिन करा की ते फक्त म्हणतात की कृष्णांपासून प्रेरणा मिळते श्रील प्रभुपादांना, आणि ते प्रभुपाद त्यांना थांबवतात आणि म्हणतात की नाही, श्रीकृष्ण मला सांगतायत प्रत्येक शब्द, आणि तो प्रत्येक शब्द मी काय करतो, मी लिहून काढतो.
तर ही जी आहे ही प्रभुपादांची ही काय आहे आपण बघतो की ही प्रभुपादांनी हे जे ग्रंथ लिहिलेले आहेत ते साक्षात भगवंतांनी त्यांना सांगितलेले आहेत आणि ते साक्षात भगवंतांची वाणी शब्द रूपामध्ये प्रभुपादांचं माध्यम म्हणून ती आपल्यापर्यंत पोहोचली आहे. म्हणजे आपण बघू शकतो की आपले हे जे श्रील प्रभुपाद जे आहेत किंवा आपले आचार्यगण आहेत आपली परंपराच लिखाणाची आहे. ब्रह्मदेवांपासून व्यासदेवांपासून आपण बघतो ही सगळी लिखाणाची परंपरा आहे आणि त्या परंपरेमध्ये आपण येत आहोत. म्हणून ह्या लिखाणाला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे ह्या ग्रंथ अध्ययन लिखाण याचं आहे. तर आपल्या परंपरेमध्ये आपल्या वैष्णव संप्रदायामध्ये पण आपण बघू शकतो भक्ती विनोद ठाकूर असतील, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर असतील, आपले रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी यांनी काय केलेलं आहे ही लिखाणाची परंपरा पुढे पुढे ब्रह्मदेवांपासून आलेली ही परंपरा पुढे नेलेली आहे. आणि श्रील प्रभुपादांचं माध्यम बनून भगवंतांनी श्रील प्रभुपादांना एक माध्यम म्हणून पूर्ण जगाला काय केलेलं आहे हे ग्रंथ दान दिलेलं आहे. तर ही आचार्यांची काय असते करुणा असते. हा ना मला वाटतं 7वा स्कंद आणि साधारणतः 9वा अध्याय असा 9वा अध्याय आहे. तर त्याच्यामधला कितवा श्लोक एक्झॅक्ट मला आठवत नाही. तर त्याच्यामध्ये खूप सुंदर श्लोक आहे की ज्याच्यामध्ये प्रल्हाद महाराजांच्या हृदयामध्ये जी करुणा आहे जीवांप्रतीची जी दया भावना आहे ती मी आता तो ऍक्च्युली मी तो काढला होता तो ग्रंथ पण आता आपल्याला ऍक्च्युली खूप वेळ कमी आहे त्यामुळे आता मी त्याच्यात एवढं डिटेल न जाता 7व्या स्कंदामध्ये आहे तो श्लोक. तर त्याच्यामध्ये प्रल्हाद महाराजांच्या हृदयामध्ये इतर जीवांप्रती किती करुणा आहे आणि तो करुणा दया दर्शवणारा तो श्लोक आहे आणि त्याला खूप सुंदर तात्पर्य श्रील प्रभुपादांनी दिलेलं आहे. तर ही जी दया भावना असती जेव्हा व्यक्ती दुसऱ्यांच्या प्रती चिंता करते दुसऱ्यांप्रती काळजी करते तेव्हा साहजिकच काय असतं की आपण आपले स्वतःचे क्लेश आणि दुःख काय करतो विसरून जातो. परंतु आता आपण बघतो की आपल्याला स्वतःचेच इतके दुःख आणि इतक्या चिंता ग्रासलेल्या आहेत आपण दुसऱ्यांचा कधी विचार करणार आहोत. तर इथे आपण बघू शकतो की आध्यात्मिक जीवनामध्ये भक्ती मार्गामध्ये जे आचार्य होऊन गेले जे वैष्णव होऊन गेलेले आहेत प्रल्हाद महाराजांसारखे शुद्ध भक्त होऊन गेलेले आहेत त्यांनी नेहमी इतरांप्रती दयाभाव दर्शविलेला आहे. आणि जेव्हा आपण दुसऱ्यांप्रती करुणाभाव दर्शवतो साहजिकच आपोआपच आपले काय होतात आपले क्लेश आणि दुःख यामध्ये नाहीसे होतात. तर त्याच्यामध्ये वासुदेव दत्तांचं उदाहरण आपण नेहमी ऐकतो की ते चैतन्य महाप्रभूंना म्हणतात की काय म्हणतात वासुदेव दत्त की ह्या जगामध्ये जेवढे कोणी जीव असतील सगळे त्या सगळ्यांचं पाप मला द्या परंतु तुम्ही ह्यांना काय करा मुक्त करा या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून. म्हणजे ही वासुदेव दत्तांची जी अशी नाहीये की हे फक्त शब्द आहेत. जेव्हा आचार्य काही बोलतात तेव्हा ते त्यांच्या हृदयातून येत असतं. जसं भक्ती विनोद ठाकूरांचं ते एक भजन आहे सर्वस्व तो मार चरणे संपिया पडेची तो मार गरे. खूप सुंदर भजन आहे. तर त्या भजनामध्ये भक्ती विनोद ठाकूर म्हणतात की मी तुमच्या चरणांशी पडून राहील आणि कुत्रा बनून राहील. आणि त्याच्यामध्ये एका भजनाच्या त्या एका ओळीमध्ये भक्ती विनोद ठाकूर म्हणतात की मी तुमच्या वैष्णवांचं म्हणजे असं पण नाही म्हणत की मला तुमचा महाप्रसाद पाहिजे तुमच्या वैष्णवांचं उच्चिष्ट मी हे करेल ग्रहण करेल एक कुत्रा बनून असं हे भक्ती विनोद ठाकूर म्हणतात. तर आपण विचार करू शकत नाही म्हणजे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे आपल्यासाठी ते आचार्य आहेत आणि आपण म्हणतो की एवढी शुद्ध आचार्य इतके प्रामाणिक भक्त आहेत विशुद्ध भक्त आहेत भगवंतांचे आणि तरी त्यांच्या मनामध्ये ह्या भावना कशा काय येतात. तर ती त्यांची नम्रता आहे आणि त्यांच्या हृदयातून जे काही येतं ते अगदी प्रामाणिक आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की हे जे आचार्य आहेत जेव्हा वासुदेव दत्त ही भावना व्यक्त करतात तेव्हा ती काय करतात ती अगदी हृदयापासून व्यक्त करतात आणि चैतन्य महाप्रभू त्यामुळे त्यांच्यावर किती आनंदित होतात हे आपण बघू शकतो. तर याच्यामध्ये आपण म्हणतो प्रल्हाद महाराजांची करुणा सुद्धा या श्लोकामध्ये आपल्याला दिसते की इतर जीवांप्रती प्रल्हाद महाराज करुणा व्यक्त करत आहेत आणि प्रभुपादांचं खूप सुंदर तात्पर्य त्याच्यामध्ये आहे. म्हणून आपण बघू शकतो की प्रभुपाद जे जे आपण बघतो की प्रल्हाद महाराज हे करुणेचा एक हे दाखवत आहेत गुण प्रदर्शित करत आहेत. तसेच हे श्रील प्रभुपादांमध्ये पण हा भाव दिसून येतो श्रील प्रभुपादांमध्ये पण हा मूड दिसून येतो. म्हणून तर प्रभुपादांच्या हृदयामध्ये इतर जीवांप्रती ही करुणा होती आणि ती करुणा असल्यामुळेच प्रभुपाद काय करू शकले ती ग्रंथ आज आपल्या सगळ्यांना देऊन त्याची क्रांती जगामध्ये घडवून आणू शकले. तर याच्यामध्ये आणि प्रभुपाद आपण बघतो की जेव्हा काहीच नव्हतं कुठल्याच गोष्टी नव्हत्या प्रभुपादांकडे तेव्हा प्रभुपादांनी ती एक घटना आहे कुठली तरी आता एक्झॅक्ट मला आठवत नाही पण प्रभुपाद एका ठिकाणी म्हणतात
की काहीच नव्हतं तेव्हा, प्रचार नव्हता, इस्कॉन संस्था स्थापन झालेली नव्हती, काहीही नव्हतं. त्यावेळेस प्रभुपाद म्हणतात की हो मला सगळं दिसत आहे. ग्रंथ आहेत, भागवतम आहे, चैतन्य चरितामृत आहे, असं प्रभुपाद सांगतात. म्हणजे प्रभुपादांच्या पुढे ते सगळं दिसत होतं. असं नाही की प्रभुपादांना काही म्हणजे प्रभुपादांच्या पुढे आपल्याला काही ते दिसत नसेल त्यावेळेसच्या काळामध्ये, इस्कॉन नसेल, काही नसेल, पण प्रभुपादांच्या पुढं ते क्लिअर दिसत होतं की कशा पद्धतीने ग्रंथ येतील, पुस्तक वितरण होईल. म्हणून आपण याच्यातून प्रभुपादांचा हा एक गुण बघू शकतो की प्रभुपाद म्हणजे किती मोठी स्वप्न बघायचे. जसं आपण एखादं आता उदाहरणार्थ आपण बुक डिस्ट्रिब्युशनला जातो, तर आपल्याला काय वाटतं, अरे चला एखादी भगवद्गीता गेली तरी बास झाली, असा आपण विचार करतो. किंवा आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट बघा, की आपण काय म्हणतो, की आपल्या आवाक्यात असेल तेवढंच आपण स्वप्न बघावं. परंतु आध्यात्मिक जीवनामध्ये आपण नेहमी मोठी स्वप्न बघावीत. जे जसं प्रभुपाद म्हणतात, की एका गेंड्याची शिकार करावी, म्हणजे शिकार पण करताना करायची असेल तर ती कुठली मोठी शिकार करावी. छोटी गोष्टींचा आपण विचार करू नये, नेहमी मोठ्या गोष्टींचा विचार करावा. म्हणजे प्रभुपादांची स्वप्न ही खूप मोठी होती आणि प्रभुपादांनी ती सत्यामध्ये पण उतरवली. जसं एक उदाहरण आहे चैतन्य चरितामृतचं, की बीबीटीचे भक्ती वेदांत बुक ट्रस्ट म्हणून, की प्रभुपादांनी ही एक वेगळी संस्था वेगळी ट्रस्ट स्थापन बुक ट्रस्ट स्थापन केली वेगळी. तर त्याच्यामागे काही कारण होतं, की जसं आपण बघतो, की प्रभुपादांना एकदा प्रश्न विचारला होता, की इस्कॉन ही संस्था बंद पडली तर? तर म्हणजे आता तसं पाहिलं ती कधीच बंद पडू शकत नाही. परंतु त्यावेळेस प्रभुपादांनी उत्तर दिलं होतं, की जर इस्कॉन संस्था बंद जरी झाली, तरी माझे ग्रंथ जोपर्यंत त्याचा प्रचार होत राहील, आणि जर कोणा व्यक्तीकडे माझा ग्रंथ, माझं पुस्तक असेल, तर तो त्याच्या जोरावर इस्कॉन ही संस्था परत उभी करू शकतो, परत ती चालू करू शकतो. एवढी शक्ती ह्या ग्रंथांमध्ये आहे. म्हणजे आपण बघू शकतो, की प्रभुपादांची किती दृढ श्रद्धा त्या ग्रंथांमध्ये, त्या पुस्तकांवर होती. कारण त्यांची ती भावना, भावना म्हणण्यापेक्षा ती हे होतं, की जे काही ते लिहितात, म्हणजे आता कुठलाही लेखक स्वतःचे पुस्तक स्वतः कधीच वाचत नाही. प्रभुपाद नेहमी स्वतःचे ग्रंथ अध्ययन करायचे त्याचे. कारण कारण का? कारण त्यांना ती श्रद्धा होती, त्यांचा विश्वास होता. हे जे काही लिहिलेलं आहे ते भगवंतांनी मला सांगितलेलं आहे आणि ते मी लिहिलेलं आहे. त्यामुळे प्रभुपाद जेव्हा त्याचं अध्ययन करायचे, तेव्हा ते त्यांचं पुस्तक, त्यांचा ग्रंथ म्हणून त्याचं वाचन करत नव्हते. तर ते भगवंतांनी सांगितलेलं आहे ते शब्द. या श्रद्धेने, या भावनेने प्रभुपाद त्या ग्रंथांचं अध्ययन करायचे. तर असे हे श्रील प्रभुपाद जेव्हा हे केलं, काय म्हणजे मला तो एक आठवत नाही कसं म्हणतात ते. मला त्यांचं नाव आठवेना, तेवढं पुढे आठवलं तर मी नक्की सांगते. तर प्रभुपादांनी म्हणून ही पुस्तक वितरण करणारी ही संस्था वेगळी का चालू केली, ट्रस्ट वेगळी का सुरू केली? का तर इकडं काही उलथापालट झाली, तरी ही पुस्तक वितरण करणारी ट्रस्ट ही चालू राहील. म्हणजे ही कधीही बंद पडणार नाही. म्हणून प्रभुपादांचे हे जे आहेत, ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये तेवढी शक्ती आहे क्रांती करण्याची. तर आता आपण एक उदाहरण, म्हणजे एक माताजी होत्या, एक उदाहरण स्टोरी सांगते. त्या पूर्ण निरीश्वरवादी होत्या आणि त्याच्यामध्ये त्या पीएचडी करत होत्या. आणि त्याच्यामध्ये पीएचडी करत असताना त्यांना एक दिवस काय होतं, कुणीतरी असंच डिसेंबर मॅरेथॉन, बुक मॅरेथॉन असतं, एक भक्त जातात आणि भगवद्गीता देतात. तर त्या विचार करतात, की त्याच्यामध्ये त्यांना पीएचडी करायची असती त्या विषयामध्ये, की चला मी बघते तरी काही मला मदत झाली तर. आणि म्हणून त्या काय करतात, ती भगवद्गीता घेतात. आणि भगवद्गीता घेतल्यानंतर ते काय करतात, पहिल्या 3 अध्यायांचं अध्ययन करतात. मग नंतर हळू जसं अध्ययन करत राहतात, तेव्हा त्यांना त्या भगवद्गीतेचं जेव्हा पूर्ण अध्ययन त्यांचं होतं, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं, की त्यांना त्यांचं इतकं हृदय परिवर्तन होतं, तर एका हातामध्ये त्यांच्याकडे ते पीएचडीचे पेपर असतात सगळे आणि दुसऱ्या हातामध्ये त्या लायटर घेतात आणि ते पीएचडीचे पूर्ण कागदपत्र जे काही पेपर होते ते जळून काय करतात, जाळून त्याची राख करतात आणि पूर्ण पुस्तक जे भगवद्गीता ग्रंथ आहे, तो जीवनामध्ये उतरवतात. आणि त्या ठिकाणी ते शोध घेतात, की कुठे हे आहे, इस्कॉन आहे, कुठे त्यांना मार्गदर्शन मिळेल. आणि असे करत आज त्या इतक्या सुंदर पुस्तक वितरण करतात आणि परमपूज्य राधानाथ महाराजांकडून त्यांनी नंतर दीक्षा घेतली आणि खूप सुंदररीत्या आता सुद्धा त्या पुस्तक वितरण करत आहेत. म्हणजे हे आपण याच्यातून बघू शकतो, की कशा पद्धतीने त्या पुस्तकांमध्ये, ग्रंथांमध्ये शक्ती आहे. फक्त आपल्याला काय आहे, की आपल्याला ती श्रद्धा पाहिजे. की जेव्हा आपण कुठं पुस्तक वितरण करायला जातो, त्यावेळेस आपल्यामध्ये ती श्रद्धा पाहिजे. आपल्यामध्ये ती भावना पाहिजे. ती श्रद्धा, ती भावनाच काय करू शकते, आपल्याला शक्ती देऊ शकते. एकदा श्रील प्रभुपादांना एक प्रश्न विचारला, जेव्हा ते अमेरिकेत गेले होते. तेव्हा तिथे डॉक्टर टी.डी.टी. सिंग म्हणून असतात. तेच पुढं
दीक्षा झाल्यानंतर स्वरूप दामोदर बनतात आणि संन्यास दीक्षा झाल्यानंतर त्यांचं नाव भक्ती स्वरूप दामोदर गोस्वामी महाराज असं होतं. तर ते सुरुवातीला विद्यार्थी दशेमध्ये असतात, अगदी तरुण मुलगा असतात ते. आणि ते जेव्हा प्रभुपादांकडे येतात आणि प्रभुपादांना प्रश्न विचारतात, की तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात? असा प्रश्न विचारतात. तेव्हा प्रभुपाद असं काही उत्तर देतात, म्हणजे असं म्हणतात ना, शुद्ध भक्त एक शब्दही आपल्याला सहज जरी बोलले, तर त्या शब्दांमध्ये तेवढी शक्ती असते. आणि ते सहज प्रभुपाद असं काही बोलतात. प्रभुपाद म्हणतात, की इथे ह्या देशामध्ये सगळेजण कशासाठी येतात? डॉलरची भीक मागण्यासाठी येत आहेत. आणि मी डॉलरची भीक मागण्यासाठी नाही आलेलो, तर मी काहीतरी देण्यासाठी आलेलो आहे. आणि ते ऐकून जे डॉक्टर टी.डी. सिंग असतात, ते म्हणजे नंतर भक्ती स्वरूप दामोदर गोस्वामी महाराज बनलेले, ते इतके प्रभावित होतात त्यांच्या एका वाक्याने, की म्हणतात ना, एक अशी झापड लागते. प्रभुपादांच्या त्या शब्दांमध्ये ती शक्ती असते, की पूर्ण जीवन ते काय करतात? समर्पित करतात प्रभुपादांना. म्हणजे ही प्रभुपादां म्हणजे जे श्रीमान नंददुलाल प्रभूजी नेहमी सांगत असतात, की शुद्ध भक्त, गुरु महाराज हे आपल्यासारखेच आपल्याला दिसतात. आपल्यासारखंच त्यांचं शरीर असतं. आपल्यासारखेच त्यांना पण शारीरिक काही त्रास असतात. त्यामुळे नकळतपणे आपण काय करतो? त्यांना आपल्या स्तरावर समजून त्यांच्या प्रती अपराध करतो. तसं श्रील प्रभुपाद हे शुद्ध भक्त जेव्हा काही सहज जरी एखादं वाक्य बोलतात, तर त्या वाक्यामध्ये तेवढी शक्ती असते समोरच्याचं जीवन परिवर्तन करण्याची. तर एल्फन फोर्ड म्हणून आपल्याला सगळ्यांना माहित आहे, की अंबरीश महाराज अंबरीश प्रभू. तर अंबरीश प्रभू हे 19 वर्षांचे होते आणि जेव्हा ते सुरुवातीला प्रभुपादांकडे आले आणि प्रभुपादांकडे आल्यानंतर त्यांची ओळख साहजिकच, आता एवढ्या मोठ्या बॅकग्राऊंड मधून ते आलेले असतात. सगळे शिष्य त्यांची ओळख करून देतात. म्हणतात हे हेनरी फोर्ड यांच्या घरातील आहे, त्यांचे नातू आहेत, अशी त्यांचं ओळख करून देतात. आणि प्रभुपाद असे बसलेले असतात आणि सगळे बसतात जेव्हा त्यांची ओळख करून. प्रभुपाद बघतात आणि प्रभुपाद फक्त एकच प्रश्न विचारतात, की हेनरी फोर्ड कुठे आहेत? एवढाच एक शब्द वाक्य बोलतात. आणि त्या एका वाक्याने म्हणजे ते ह्या जगात नसतात, पण तरी प्रभुपाद विचारतात, की आता ते कुठे आहेत? असं ह्या एका वाक्याने अंबरीश महाराजांचं जीवन परिवर्तन होतं आणि ते पूर्ण काय होतात? प्रभुपादांना शरणागत होतात. आणि त्यांची इच्छा असते, की ते पूर्ण समर्पित होतात आणि त्यांची इच्छा असते, की हे सगळं सोडून श्रील प्रभुपादांबरोबर राहायचं. परंतु प्रभुपाद त्यांना सांगतात, की नाही, तुमचं हे जे काही पोस्ट पोझिशन जे काही आहे, ते प्रचारासाठी तुम्ही हे करा आणि प्रचारासाठी तुमचं जीवन समर्पित करा. परंतु तुम्ही तुमच्या हे आश्रममध्ये म्हणजे जे काही तुमचा व्यवसाय सांभाळूनच, ही प्रभुपाद त्यांना आज्ञा देतात. तर तेच अंबरीश महाराज आज आपण बघतो, की मायापूर धाममध्ये जे काही खूप भव्य दिव्य मंदिर उभारत आहोत, तर त्याच्यामध्ये किती मोठा वाटा अंबरीश प्रभूजींचा आहे. तर हे आपण बघू शकतो. आणि जेव्हा ते प्रभुपादांना समर्पित झाले आणि भारतामध्ये ते आले आणि भारतामध्ये बंगालमध्ये आल्यानंतर मायापूरमध्ये ते बघता एक रूम असती आणि एका छोट्या रूम मध्ये ते खाली जमिनीवर झोपलेले असतात. तर तिथं काही भक्त येतात आणि ते बघतात आणि ते प्रभुपादांना म्हणतात, की हे जमिनीवर झोपलेत. म्हणजे ही काय आहे? ही एका भक्तीची शक्ती आहे, की एखादी एवढ्या मोठ्या बॅकग्राऊंड मधून आलेली व्यक्ती कृष्ण भावना भावित झाल्यानंतर कृष्ण भावना आणि त्याचा प्रचार हेच जीवन बनतं त्या व्यक्तीचं. आणि त्याच्या पुढे सगळ्या गोष्टी काय होतात? दुय्यम ठरतात. त्याच्या भोवती सगळा मान, आपला सन्मान, आपलं ऐश्वर्य जे काही आहे ते काय ठरतं? दुय्यम ठरतं. तर हे आपण अंबरीश प्रभूंचं हे उदाहरण आपण बघू शकतो. जसे 2 प्रकारचे भक्त असतात. एक गोष्टानंदी आणि एक ब्रह्मानंदी. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की ब्रह्मानंदी जे भक्त असतात, ते स्वतःचं स्वतः कीर्तन करतात. स्वतःमध्ये रममाण होतात ते. ते कुठेही बाहेर जात नाहीत. त्यांना म्हणतात ब्रह्मानंदी. आणि श्रील प्रभुपादांचं उदाहरण आपण बघू शकतो, की श्रील प्रभुपाद हे गोष्टानंदी विशुद्ध भक्त. म्हणजे श्रील प्रभुपाद तसं पाहायला गेलं तर वृंदावनमध्ये राहू शकत होते. वृंदावनमध्ये राहून त्यांचं वय किती होतं हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, की त्या वयामध्ये तिथे वृंदावनमध्ये राहून छान त्यांची भक्ती करून ते तेव्हा भगवत धामाची प्राप्ती तेव्हाही ते करू शकत होते. परंतु प्रभुपादांच्या हृदयामध्ये जी तळमळ होती, की हे ज्ञान भौतिक जगातील लोकांना द्यायचं आणि ह्या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता करायची. तर ही प्रभुपादांची ओढ त्यांच्या हृदयामध्ये होते. आणि ही श्रील प्रभुपादांची जी इच्छा होती, ती बघतो की ती भावना जी होती ती त्यांच्या ग्रंथांमध्ये उतरलेली आहे. जी काही आपण जे काही बोलतो, आपण म्हणतो ना, जसं एखादी व्यक्ती बोलती, तर त्याच्यामागे त्याच्या काय भावना आहेत, त्याचे काय विचार आहेत, ते आपल्याला समजतं. तसं प्रभुपादांनी जे काही ग्रंथ लिहिले, तर ती प्रभुपादांच्या हृदयामधली भावना त्या शब्दामध्ये उतरलेली आहे. म्हणून तर त्याला कृष्ण भावना म्हणतात. आणि हे जे करण्यासाठी कुठलीही गोष्ट तपश्चर्येशिवाय मिळत नाही. आता आपण बघतो की कितीतरी भक्त बुक डिस्ट्रिब्युशनला जात आहेत. ग्रुपवर मेसेज येतात. आपण पण बघून असं वाटतं की अरे किती छान!
प्लीज आपण हरी बोल हरी बोल मनातली मनात तरी आपल्याला छान वाटतं की नाही. किंवा आपण मंदिरामध्ये कधी गेलो तो स्कोर सांगितला गेला की आपण जोरात दोन्ही हात वर करून म्हणतो हरी बोल. परंतु कुठलीही सेवा कुठलीही गोष्ट ही तपश्चर्येशिवाय मिळत नाही. आणि आध्यात्मिक जीवन हे तपश्चर्या आहे. जेव्हा जोपर्यंत आपण आपल्या इंद्रियांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत आपण नेहमीच डिस्टर्ब राहणार आहोत. नेहमीच आपल्या मनामध्ये काही ना काही शंका राहणार आहेत. परंतु जेव्हा आपण हे हरिबोल न करता आपण स्वतः त्या सेवेमध्ये उतरू तेव्हा आपण काहीतरी तपश्चर्या करू. कुणाची तपश्चर्या वेळेची असू शकते की ज्याला वेळ नाही त्याला तिथे वेळ अर्पण करायचा आहे. ज्याला वेळ पण देता येत नाही पण त्याच्या मागे राहून काही अजून आपण काय करू शकतो ह्याच्यासाठी काय सेवा करू शकतो पुस्तक वितरणामध्ये. म्हणजे प्रत्येक जण काही ना काही कुठे ना कुठे हातभार लावू शकेल. आणि ती जी गोष्ट आपल्या जीवनामध्ये देण्यासाठी अशक्य आहे खरं तर प्रत्येक भक्ताने जाऊन बाहेर जाऊन पुस्तक वितरण केलं पाहिजे. आणि ही जी तपश्चर्या आहे हा जेव्हा प्रत्येक भक्त करेल तेव्हा खऱ्या अर्थाने ते एक सांघिक कार्य होईल. जसं बलराम प्रभू श्रीमान बलदेव प्रभूजी त्या दिवशी म्हणत होते की तुम्हाला जर पुस्तक वितरण जर करायचं असेल तर तुम्ही जेव्हा ग्रुपमध्ये जाताल तेव्हा अशा पद्धतीने असा काही त्याचा इम्पॅक्ट पडतो असा काही प्रभाव पडतो की जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये जाता आणि एक असं एक वादळ आल्यासारखं होतं आणि अशा पद्धतीने लोक इतके प्रभावित होतात आणि त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने बुक डिस्ट्रीब्युशन होतं. तर ही काय आहे डिसेंबर महिन्यासाठी आपल्याला दिलेली तपश्चर्या आहे ही की थोडासा वेळ काढायचा आहे आणि थोडं वेळ करून आपण काय करायचं आहे बुक डिस्ट्रीब्युशनला जायचं आहे. परंतु ही करताना आपल्या मनामध्ये जेव्हा काही शंका असतात कधी कधी होतं ना असं की अरे मला जमेल का माझ्याकडून एखादं तरी पुस्तक जाईल का माझ्यामध्ये तो आत्मविश्वासच नाहीये मला बोलताच येणार नाही असे खूप काही प्रश्न असतात. परंतु नेहमी आपण तो एक श्लोक आठवायचा श्रीमद भगवद्गीतेतला. सॉरी फोन आला होता. आपण तो श्लोक आठवायचा सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. म्हणजे सर्व धर्मांचा त्याग करून भगवंत काय म्हणतायत मला शरण ये. हा विश्वास आपल्याकडे पाहिजे जे काही माझ्या मनामध्ये आहे तो काय आहे भगवंत सांगतायत की ह्या सगळ्याचा त्याग कर. आणि स्वतः विश्वासाने तो विश्वास ठेवून आपण जेव्हा कुठलीही सेवा करतो तेव्हा नक्कीच भगवंत आपल्याला त्याच्यामध्ये काय देतात कृपा देतात. म्हणून भगवंत जेव्हा म्हणतात की मनमना मत भक्तो म्हणजे माझ्या भक्तांनी म्हणजे भगवंत म्हणतात की मला शरण या सगळं काही मला सर्वस्व अर्पण करा. म्हणजे याच्यावर पण काय काय झालं पाहिजे आपला विश्वास असला पाहिजे. आणि आपला जेव्हा विश्वास याच्यावर बसतो आणि त्या विश्वासाने जेव्हा आपण श्री प्रभुपादांचे पुस्तक वितरण करण्यासाठी जाऊ तेव्हा नक्कीच तो आत्मविश्वास पण भगवंत आपल्या हृदयामध्ये देतील आणि ती कृपाही आपल्या हृदयामध्ये देतील. परंतु जोपर्यंत आपण स्वतःच्या ह्याच्यामध्ये विचार करत राहतो की आपण वेडे होऊन आपल्याला अरे मला जमणार नाही मला हे करणार नाही किंवा माझे हे प्रॉब्लेम आहेत मला हेल्थ प्रॉब्लेम आहे मला वेळच नाही मी हेच करू म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय करू अक्षरशः इतके गुरफटून जाऊ की आपण कधीच वेळ देऊ शकणार नाही. म्हणून आपण नेहमी विचार करायचा की नाही भगवंतांनी हा श्लोक सांगितलेला आहे आणि हा श्लोक ह्या एका महिन्यामध्ये मी कशा पद्धतीने माझ्या जीवनामध्ये उतरू शकेल. म्हणजे जेव्हा आपण अशा पद्धतीने हे पुस्तक म्हणजे प्रचाराचं हत्यार आहे आपल्याकडे जेव्हा आपण अशा पद्धतीने बाहेर जाऊ तेव्हा मायेचा एक स्फोट होईल आणि कृष्ण भावनेचा हृदय व्यक्तींच्या हृदयामध्ये होईल. परंतु जोपर्यंत आपण काही प्रयत्न करणार नाही काही तपश्चर्या करणार नाही तोपर्यंत भगवंत आपल्याला ती कृपा देऊ शकत नाही. म्हणून ही कृपा जर आपल्याला प्रभुपादांची कृपा प्राप्त करायची असेल तर जेव्हा पुस्तक वितरण सुरू करू तिथून आपल्याला श्रील प्रभुपादांची कृपा प्राप्त होण्यास सुरुवात होते. म्हणून पण त्याच्यासाठी काय करायची गरज आहे प्रयत्न करण्याची गरज आहे. जसं आपण बघतो की यशोदामाई भगवंतांना बांधत होती तर तेव्हा किती प्रयत्न करावा लागला यशोदामाई अक्षरशः घामाघूम झाली. आणि जेव्हा ते प्रयत्न भगवंतांनी बघितले आणि प्रयत्न बघून भगवंत काय झाले स्वतःहून भगवंतांनी बांधून घेतलं. म्हणजे या उदाहरणामधून आपण बघू शकतो की काही होऊ अगर न होऊ पण आपण प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे. त्याला किती यश येईल किती कृपा प्राप्त होईल तो भाग वेगळा. परंतु आपले प्रयत्न बघून आपल्याला भगवंत कृपा देणार आहेत. म्हणून यशोदामाईने सुद्धा जेव्हा प्रयत्न केले जेव्हा प्रयास केला तेव्हा भगवंतांनी बांधून घेतलं. तसं आपल्या प्रयत्नांनी सुद्धा भगवंत आपल्याला ती कृपा देऊ शकतात. फक्त आपले प्रयत्न मात्र आपण भगवंतांना दाखवणं गरजेचं आहे. आणि हे प्रयत्न करण्याच्या अगोदर कुठलीही सेवा असेल ही तर पुस्तक वितरण म्हणजे प्रचार आहे प्रभुपादांची प्रिय सेवा आहे. तर गुरु वैष्णव समाज पूर्ण वैष्णव समाज आणि श्रील प्रभुपाद यांचे आशीर्वाद घेऊन आपण बाहेर पडलं पाहिजे. तोपर्यंत आपल्याला ही कृपा प्राप्त होऊ शकत नाही. म्हणतात ना आपण फक्त एक निमित्त बनत असतो की जेव्हा आपल्याला अरे मी एवढं केलं मी तेवढं केलं कुठली सेवा असेल फक्त भगवंत काय करतात आपल्याला एक निमित्त बनवतात. जसं भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात निमित्त मात्र भव्य सव्यसाची.
म्हणजे बघ अर्जुनाला म्हणतात की हे होणारच आहे युद्ध, फक्त तू काय कर, निमित्त बन या गोष्टीचं. तसं पुस्तक वितरण होणारच आहे. चैतन्य महाप्रभूंची ही भविष्यवाणी आहे. प्रभुपादांचे पुस्तक क्रांती करत राहणारच आहेत येणारे 10,000 वर्ष. फक्त आपल्याला काय बनायचं आहे, निमित्त बनायचं आहे. आणि ते निमित्त बनण्यासाठी, ती नम्रतेने सेवा करण्यासाठी आपल्याला गुरु, वैष्णव समाज, प्रभुपाद यांच्या आशीर्वादाची, यांची कृपेची प्रार्थना, याचना करायची आहे आपल्याला. रामायणामध्ये खूप सुंदर ते आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की जेव्हा रामायणामध्ये तो ब्रिज, पूल बांधत होते, त्यावेळेस ती छोटी खारुताई थोडेसे कण घेऊन तिथे प्रयत्न करत होती सेवा करण्याचा. त्यावेळेस तिला सगळे हसतात. हनुमानजी पण हसतात, म्हणतात हो बाजूला, मध्ये मध्ये येऊ नको. त्यावेळेस भगवंत म्हणतात की हा समुद्र पार करणं म्हणजे माझ्यासाठी एका सेकंदाचंही काम नाही. प्रभू रामचंद्र म्हणतात मी एका क्षणात तो समुद्र सगळा सुकवून टाकू शकतो. मग प्रभू हनुमानजी म्हणतात की मग आपण हा पूल कशासाठी बांधत आहोत मग? तर ते म्हणतात की मी ही फक्त सेवा देण्यासाठी, तुम्हा सगळ्यांना सेवा देण्यासाठी मी हे करत आहे. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की कुठलीही गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा भगवंत ही आपल्याला काय करतात, एक सेवा करण्याचं एक साधन द्यावं, एक माध्यम द्यावं म्हणून आपल्याला प्रभू भगवंत आपल्याला ती कृपा देत असतात. परंतु त्या कृपेमध्ये आपण काय विचार केला पाहिजे की ही आपल्याला जे काही आहे, जी काही यश असेल, जे काही गोष्टी प्राप्त होत असेल, ती भगवंतांची कृपा आहे, वैष्णवांचे आशीर्वाद आहे, गुरु कृपा आहे. या योग्य चेतनेने जेव्हा आपण सेवा करू, भले त्याच्याकडून काही होऊ अगर न हो, परंतु भगवंतांची कृपा, गुरूंची कृपा आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. म्हणून सेवेचा भाव असा पाहिजे की सेवान्मुख, म्हणजे जसं म्हणतात की आपण हजारो वर्ष जरी आपण जप करत राहिलो, परंतु आपली योग्य चेतना नसेल, तो योग्य सेवाभाव नसेल, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून पुस्तक वितरण सुद्धा जेव्हा आपण काही करतो, ते कृपेनेच आपण करू शकतो, आशीर्वादानेच आपण करू शकतो आणि आपल्या प्रयत्नाने आपण भगवंतांना ते दाखवून देऊ शकतो. जसं माता यशोदेने तिच्या प्रयत्नाने भगवंतांनी स्वतःला बांधून घेतलं, तसा आपला प्रयत्न हा काय आहे, यशोदा मातेसारखा आपला प्रयत्न आहे. आणि तो कुठलाही तो प्रयत्न कुठल्या भावनेमध्ये आपण केला पाहिजे, तर अनुकूल भावनेमध्ये, कुठली प्रतिकूल भावना न ठेवता अनुकूल भावनेने, नम्रतेने आपल्याला ही सेवा करायची आहे, ही भावना आपल्याला काय करू शकते, शुद्ध करू शकते. जसं एकदा हे हे जे ग्रंथ आहेत, ती हे आपल्याला आपण त्याच्यामध्ये डिटेलिंग जाणार नाही की प्रभुपादांनी आपल्याला कशा परिस्थितीमध्ये दिलेले आहेत. की आपण नेहमी बघतो की मी मगाशी सांगितलं की प्रभुपाद किती मोठी मोठी स्वप्न बघायचे. जसं त्या दिवशी श्रीमान बलदेव प्रभूजी म्हणाले, आपण आपला आकडा सांगितला की आम्ही एवढं पुस्तक वितरण करू. तेव्हा बलदेव प्रभूजींनी तो इतका मोठा आकडा सांगितला की ते म्हणाले की तुम्ही हा अकाउंट ठेवला तेव्हा कुठे तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचतात. म्हणजे काय की आपण मोठं स्वप्न बघावं. तर प्रभुपादांचं, हा मला ते मगाशी आठवत नव्हतं ते नाव. एकदा मॉर्निंग वॉकला लॉस एंजेलिस मध्ये प्रभुपाद असतात आणि ते मॉर्निंग वॉकला जातात आणि त्यांच्या बरोबर रामेश्वर प्रभू आणि राधा वल्लभ प्रभू असतात, जे बीबीटीचे ट्रस्टी असतात. आणि त्यावेळेस ते मंदिर जगामधले सर्वात नंबर 1चं पुस्तक वितरण करणारं मंदिर होतं. आणि जेव्हा चैतन्य चरितामृत कंप्लीट झालेलं असतं श्री प्रभुपादांचं पूर्ण, आणि ते म्हणतात की मला हे छापून पाहिजे. तर ते म्हणतात हे कधीपर्यंत होऊ शकतं? तर त्याच्यातले रामेश्वर प्रभू उत्तर देतात की 2 महिन्यामध्ये एक व्हॅल्यूम होऊ शकतो. तर मग प्रभुपाद असं बघतात त्यांच्याकडे आणि प्रभुपाद एकच वाक्य म्हणतात की 2 महिन्यांमध्ये मला 17 व्हॅल्यूम पाहिजे. म्हणजे ही प्रभुपादांची आणि ते खरोखर प्रभुपादांच्या कृपेने ती सेवा झाली त्यांच्याकडून. विचार करा, 2 महिन्यामध्ये एक म्हणणारे 2 महिन्यामध्ये 17 व्हॅल्यूम त्याचे ते प्रकाशित करू शकले. म्हणजे ही ही अद्भुत शक्ती आहे गुरु वैष्णवांची आणि आचार्यांची. त्यांच्या कृपेनेच आपण काही करू शकतो. म्हणजे हे आपण बघू शकतो की श्रील प्रभुपादांचा म्हणजे विचार करण्याची जी ही होती, ती खूप मोठी होती. म्हणजे कधीही प्रभुपाद असं छोट्या गोष्टींमध्ये विचार करत नसत. एकदा वॉशिंग्टन मध्ये प्रभुपाद असतात आणि व्हाईट हाऊस मधून तिथून समोरून जातात आणि ते तिकडे बघतात आणि तिकडे बघितल्यानंतर ते म्हणतात की असं मंदिर मायापूरला असेल. म्हणजे ऍक्च्युली त्यावेळेस जागा पण नसेल मायापूरची घेतलेली, ते जंगलच होतं सगळं. आणि त्यावेळेस प्रभुपाद ते वाक्य बोलतात. म्हणजे इमॅजिन करा की आपल्या पुढे काहीच नाही ना, आपण कसं काय असं एखादं स्वप्न बघू शकतो. तसं प्रभुपाद ते स्वप्न बघायचे आणि ते खरोखर ते सत्यात उतरलं. एकदा फ्रान्समध्ये एका चर्चमध्ये ते बघतात की एक खूप मोठं जवळजवळ 22 टन का काय किती त्याचं वजन असतं, नाही सॉरी 2 टनाचं ते झुंबर असतं. आणि प्रभुपाद बघतात आणि प्रभुपाद म्हणतात की मायापूरमध्ये जेव्हा वैदिक प्लॅनेट असं सुंदर मंदिर बनेल, तेव्हा त्या वरती असं झुंबर असेल. तर आता मायापूर यात्रेमध्ये जेवढे जेवढे भक्त आले होते, बऱ्याचशा भक्तांनी ते नवीन मंदिरामध्ये व्हिजिट केलेली आहे. तर त्यातल्या खूप भक्तांकडून ऐकलं
की खूप मोठं झुंबर आहे, खूप मोठं झुंबर आहे. तरी विचार करू शकतो की प्रभुपाद जेव्हा हे काही बोलले, तेव्हा प्रभुपादांकडे काहीच नव्हतं. नथिंग, काही जागा नव्हती, कुठली काही नव्हतं, मंदिर नव्हतं, पूर्ण जंगल होतं त्या ठिकाणी. आणि अशा वेळेस प्रभुपादांनी ते स्वप्न म्हणजे त्यावेळेस प्रभुपाद बोललेले. तर ते आता आपण बघू शकतो की आज सगळ्या गोष्टी काय होत आहेत, सत्यात उतरत आहेत. म्हणून सेवा ही काय केली पाहिजे, आपल्या हृदयापासून केली पाहिजे. म्हणजे जेव्हा आपल्या हृदयापासून आपण जेव्हा करतो कुठलीही सेवा, त्याच्यामध्ये काय येते, ती भावना येते आणि ती भावना दुसऱ्याच्या हृदयामध्ये प्रवेश करते. म्हणून जेव्हा आपण पुस्तक वितरण करतो, तेव्हा ते आपण अगदी हृदयापासून केलं पाहिजे आणि नम्रतेच्या भावनेने केलं पाहिजे. हे मी करत नाही, मला एक माध्यम म्हणून भगवंत वापरून घेतायत, प्रभुपाद माझा वापर करतायत माध्यम म्हणून. तर जेव्हा आपण या हृदयातून या नम्र भावनेने, अशा भावनेने जेव्हा आपण ती सेवा करू, तेव्हा आपोआपच काय होणार आहे, ते दुसऱ्याच्या हृदयामध्ये ती भावना जागृत होणार आहे. आणि ही जी प्रामाणिक भावना असती, तीच दुसऱ्याच्या हृदयामध्ये ट्रान्सफर्ट होती. आपण म्हणतो ना, शुद्ध भक्त का हो एवढे एका शब्दाने, आता प्रभुपादांची आपण हे 2 उदाहरणं बघितले. अंबरीश प्रभूंचं बघितलं. परत भक्ती स्वरूप दामोदर गोस्वामी यांचं बघितलं. तर त्यांच्यामध्ये ते सहज बोललेले वाक्य पण एखाद्याचं आयुष्य बदलून टाकतात. ते त्यांचं वाक्य बदलून टाकतात. तर ही त्यांच्या शब्दांमधली शक्ती असते. म्हणून आपण बघू शकतो की ती सेवा आपण सुद्धा आपल्या हृदयापासून प्रामाणिकतेने दिली, तर नक्कीच त्याला भगवंत ती कृपा देत असतात. म्हणून आपण त्या सेवा ज्या आहेत, तर ही पुस्तक वितरणाची सेवा एक प्रामाणिक भावनेने आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने प्रामाणिक भावनेने हे पुस्तक वितरणाची सेवा करू, की ठीक आहे, 1 महिना जे काही आता आपल्याला कृपा प्राप्त करायची आहे, जे काही कार्तिक महिन्यामध्ये कमवलं आहे, कार्तिक महिन्यामध्ये आपण भरपूर काही धाम दर्शन केलंय, दामोदर अष्टकम गायलंय, दिवा ऑफर केलाय, सगळं काही केलेलं आहे. परंतु आता हा 1 महिना मला प्रामाणिकपणे पुस्तक वितरणामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि सामूहिक जितकं काही करता येईल, ह्या सेवेमध्ये सहभागी होता येईल, तितकं मी करण्याचा प्रयत्न करू. अशी भावना आपल्या हृदयामध्ये प्रामाणिकपणे आणायची आणि थोडासा वेळ आपण सगळ्यांसाठी, आपण सगळ्यांनी मिळून काढायचं आहे. तर नक्कीच म्हणतात की कधी-कधी असं होतं, की एखाद्या बऱ्याच भक्तांचा असा अनुभव असतो, की अहो, आज सकाळपासून गेलो, काहीच पुस्तक वितरण झालं नाही. एक पण ग्रंथ माझा गेला नाही. मी काय म्हणतो, "अरे माझे 10 गेले, माझे 5 गेले, माझं काहीच गेलं नाही." पण जेव्हा आपल्याकडून काही पुस्तक वितरण होत नसेल किंवा काही त्या दिवशी झालं नाही, तर त्याच्यामध्ये आपण भगवंत त्या दिवशी काय करतायत, आपण किती भगवंत आपले प्रयत्न बघतायत, की आपण किती प्रयत्न ठेवत आहोत, आपले ते प्रयत्न सकारात्मकतेने, की ठीक आहे, आज माझे पेशन्स, सहनशीलता भगवंत चेक करत आहेत. आज मला भगवंत माझे प्रयत्न बघत आहेत, की ठीक आहे, आज मला काही यश आलं नाही. परंतु भगवंत बघतायत, की हा किती प्रयत्न करतोय, ही किती प्रयत्न करतीये. आणि ते प्रयत्न बघण्यासाठी भगवंत आपल्याला ती एक प्रकारे कृपाच देत असतात. आणि त्याच्यातून आपण काय बनत असतो, शुद्ध बनत असतो. त्यामुळे कुठलाही त्याचं किती यश येईल, किती ग्रंथ वितरित होतील, किती नाही होणार, याच्याकडे आपण लक्ष न देता आपण आपल्याकडून प्रामाणिकपणे जितके प्रयत्न करता येईल, तितके प्रयत्न आपण केले पाहिजेत. आणि माताजींनी पण आता सांगितलं, की आता बलदेव प्रभूजींच्या लेक्चरमध्ये पण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, की कशा पद्धतीने परमपूज्य राधानाथ महाराज यांनी ही इच्छा व्यक्त केलेली आहे, की जसं त्यांनी सांगितलं होतं, की मागच्या वेळेस एका भक्ताने विचारलं, की तेव्हा की गुरु महाराज म्हणतात, की पूर्ण जगामध्ये म्हणजे आपलं पुस्तक वितरण इतकं छान व्हावं, परंतु पूर्ण जगामध्ये जर विचार केला, आपण सगळ्यात लास्ट नंबरला असावे. म्हणजे महाराज तिथे सांगतात, महाराजांची ही भावना आपण बघू शकतो. आणि इथे महाराज आज म्हणत आहेत, की पूर्ण जगातलं राधा गोपीनाथ मंदिर टॉपला यायला पाहिजे बुक डिस्ट्रीब्युशन मध्ये. म्हणजे ही महाराजांनी केलेली इच्छा आहे. आणि याच्यातून आपण बघू शकतो, की गोपाल कृष्ण महाराजांना संतुष्ट करणे, एका वैष्णवांना आनंद देणे, या भावनेतून महाराज आज आपल्याकडून ही अपेक्षा व्यक्त करत आहेत. म्हणून आज आपण याच्यातून आपल्याला ट्रिपल धमाका आहे कृपेचा. म्हणजे याच्यामध्ये आपण गुरु महाराजांना पण संतुष्ट करू शकतो, परमपूज्य गोपाल महाराजांना पण संतुष्ट करू शकतो व श्रील प्रभुपादांची पण कृपा आपण प्राप्त करू शकतो. तर म्हणून ह्या वर्षीचं बुक मॅरेथॉन हे खूप स्पेशल आहे. तर आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया, की जसं आज परमपूज्य राधानाथ महाराजांची ही भावना आपण बघू शकतो, की वैष्णवांना संतुष्ट करणे, तशी आपली पण ही भावना पाहिजे, की अरे माझ्याकडून माझ्या गुरु महाराजांच्या चरणी काहीतरी सेवा होईल, परमपूज्य गोपाल कृष्ण महाराजांना माझ्या सेवेतून मी ही काहीतरी संतुष्टी देऊ शकेल आणि श्रील प्रभुपादांची कृपा मी प्राप्त करू शकेल. तर अशी भावना आपण जेव्हा ठेवू आणि ह्या भावनेने एकदम एकदम काय म्हणतात, एकदम असं उमेदीने
आणि उत्साहाने याच्यामध्ये उतरू, तेव्हा नक्कीच आपल्याला या सर्व वैष्णवांची, आचार्यांची कृपा आपल्याला या महिन्यामध्ये प्राप्त करू शकतो. या कृपेची याचना करू शकतो आणि प्रयत्न करू शकतो. तर सर्वांना खूप खूप विनंती आहे. म्हणजे मी पण याच म्हणजे असं नाही की मी कधी बुक डिस्ट्रिब्युशन केलेलं आहे. तर हे क्लास देण्याची खरं तर माझी पात्रता नाही. कारण मी कधी सेवा एवढी म्हणजे मी पण कधी मला पण त्यातला काही अनुभव नाही. परंतु गुरु महाराजांची आज्ञा आहे या एकमेव भावनेने हे लेक्चर खरं तर स्वतः आधी माझ्यासाठीच आहे. तर आपण सगळ्यांनी एकमेकांना उत्साह देऊन प्रयत्न करूया आणि त्या प्रयत्नातूनच काही उत्साही माताजींनी एकत्रित येऊन एक बृहत मृदंग म्हणून जे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर नेहमी म्हणायचे की पुस्तक वितरण म्हणजे एखादा मृदंगाचा आवाज कसा आजूबाजूला सगळीकडे येतो, तसं पुस्तक वितरण म्हणजे बृहत मृदंग आहे. तर असं एक टीम तयार केलेली आहे आणि आज आम्ही 3-3:30 ते आज गुरुवार मंडईचा दिवस आहे. तर आम्ही बारामतीमध्ये गणेश मंडईच्या तिथे स्टॉल लावणार आहोत आणि तिथे असे ग्रुपमध्ये तेवढा परिसर जेवढा होता होईल तेवढा प्रयत्न करणार आहोत आणि रोज वेगवेगळ्या परिसरात पण आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सगळ्यांना विनंती आहे, की ज्यांना ज्या वेळेमध्ये शक्य असेल, तर त्या वेळेमध्ये त्या परिसरामध्ये तुम्ही जॉइन करा आणि स्वाती भुक्कर माताजींना कॉन्टॅक्ट करा. कारण जितक्या माताजींची टीम जास्त राहील, तितकं आपण जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि इतक्या मोठ्या समूहामध्ये जेव्हा आपण समाजामध्ये बाहेर पडतो, तसं बलदेव प्रभूजी म्हणाले, त्याचा एक वेगळाच इम्पॅक्ट लोकांवर होत असतो. तर त्या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करूया. आम्ही उद्यापासून आदल्या दिवशीच प्रयत्न करू, की आता उद्या कुठे जायचं आहे आणि कुठल्या वेळेमध्ये जाणार आहोत. तर प्रयत्न करा त्या वेळेमध्ये सगळ्यांनी येण्याचा, ज्यांना शक्य आहे त्यांना. बाकीच्या तर सगळ्या माताजी बऱ्याचशा आपल्या करतच असतात. परंतु ग्रुपमध्ये एकमेकींना उत्साह म्हणतात ना, एकमेकांना उत्साह येतो आणि त्या उत्साहाने ज्यांना करायची इच्छा आहे, परंतु तेवढा आत्मविश्वास नाही, तर तेही त्या सेवेमध्ये उत्साहाने सहभागी होऊ शकतात. तर थँक सो मच. तुम्ही सगळेजण एवढे जण शांतपणे मला सहन केलं. तर अजून कोण आहे हरिबोल? कोणाला काही बुक वितरणासंदर्भात काही बोलायचं असेल, तर प्लीज तुम्ही शेअर करू शकता. सांगू शकता तुमचे काही अनुभव किंवा मग कोणाला काही प्रश्न असेल तर घेऊ शकता, नाहीतर मग आपण थांबूयात. हरे कृष्ण. स्वाती माताची सेटिंग चेंज करताय? हा हरी बोल माताजी, हा करते. कुंभार माताजींचा एक फोन येतोय, त्यांना एक कॉल करा आणि हो हो माताजी. झाला ना केलंय. क्लास काय? हं. हो मी झाला नेमकी झाला. आता आले परत झालं. चालेल, हा ठीक आहे, कोणाला ओके. बोलायचं का, थँक्यू. नाहीतर मग आपण थांबूया. नाही, हरिबोल थांबूयात, उशीर माताजी. होतोय ना. खूप छान लेक्चर दिलं माताजी. आपण प्रयत्न करू फुल नाही फुलाची पाकळी तरी बुक डिस्ट्रीब्युशन साठी देण्याचा मी प्रयत्न करेल. ओके. आणि नक्कीच तुमचा ग्रुपमध्ये पण प्रतिभा, तुझ्या तर भरपूर ओळखी आहेत एकदम हो हो MIDC. ओळखी आहे. हं. करूया. मी ट्राय करते एखादा आणि एखादा अरेंज करा तिकड त्या साईडला चालेल एखादं, चालेल. है हो ना? हो हो. आता आहेत बरेचसे मोठे मोठे इव्हेंट पण आहेत, तिथे स्टॉल लावू शकताय तुम्ही बाहेर वगैरे. बघू मी तुम्हाला फोन करेल. फोन करा, आणि चालेल अजून चालेल. एक होतं हो बरं का हो. प्रतिभा माताजी, एक आता लक्षात आलं की या महिन्यामध्ये ना मला वाटतं दत्त जयंती, संकष्टी चतुर्थी असे फेस्टिवल पण सगळ्या जणी लक्षात ठेवा, की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक येतात, गर्द की आपल्याला खूप लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर असे पण कोणाला काही माहिती असेल, काय असेल, तर प्लीज तुम्ही कळवू शकता, की जेणेकरून आपण तिथे सगळेजण एकत्रित जाऊन आपला स्टॉल वगैरे लावून आपण हे करू शकतो, वितरण हो करू हो शकतो. शुअर हरी चालेल. शुअर. बोल, हरी बोल. ओके हरिबोल. चालेल. आणि या सगळ्या जणी जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्या माताजी मी लेफ्ट होऊ का? रोशन, हरी नाही, बोल थांबूयात आपण माताजी. आता. हो याच्याचा हो होस्ट कोण आहे? हरी तुम्ही बोल मीच आहे माताजी. होस्ट. यू कॅन एंड इट. हा, चलो. हरी बोल. मीच येतो. हो हो, चलो हरी बोल. थँक्यू उद्या माताजी. सगळे हरी बोल. नामामृतला जॉईन व्हा. आणि नामामृतची माताजी हो. आणि आहे ना एक नगरमध्ये सुद्धा मला एक सांगायचं होतं. नगरमध्ये सुद्धा मी गेल्या वेळी गेले होते ना, तर त्यावेळेस आहे ना ते खूप छान बुक डिस्ट्रीब्युशन करत होते. म्हणजे दररोज सकाळी 8 वाजता निघायचे, 8 ते 9 संकीर्तन काढायचे. प्रत्येक वेळी वेगवेगळी अशी ते एक हे घ्यायचे, म्हणजे एरिया घ्यायचे आणि त्या एरियामध्ये एक 8 वाजता ते निघून आहे ना तिथे संकीर्तन करायचे आणि ते एरियामध्ये बुक डिस्ट्रीब्युशन करायचे. म्हणजे जवळजवळ तिथं 15-20 महिला असायच्या आणि 10-15 पुरुष असे एकत्र ग्रुप, मोठा ग्रुप आणि एक त्यांच्याबरोबर एक गाडी असायची.
आणि मोठं म्हणजे साऊंड सिस्टीम वगैरे असं करून कीर्तन करत खूप मोठ्या उत्साहात ते कीर्तन करायचे आणि तिथं आसपास खूप गोळा व्हायचे त्यांच्याजवळ. आणि मग नंतर सगळेजण तिथं बुक डिस्ट्रीब्युशन करायचे. असं प्रत्येक रविवारी त्या करतात. म्हणजे अजून सुद्धा माहिती नाही आता करतात का, पण त्यावेळेस आणि ह्याच्या वेळेस सुद्धा आपण बुक डिस्ट्रीब्युशनला असं काही अरेंज करता आलं तर म्हणजे प्रत्येक आसपासचे जे गाव आहेत आपण ते घेतले आणि असंच संकीर्तन करत बुक डिस्ट्रीब्युशन केलं तर खूप म्हणजे फरक पडेल असं वाटतंय. थँक्यू माताजी. येस येस मस्त. चलो काटेवाडी. हा हो चला संकीर्तन करा. पहिले किती दिवस झाले तिथं ह्या? हरिबोल. श्री हा, ऊर्जा हरी बोल. माताजी, इथंच आपण असते काय ती. करणार आहोत, रविवार आणि गुरुवार असा मला काय ठेवलाय. माहिती, मला वाटलं दुसरं कसलं आहे. शंभू, ह्या भाजीचं रविवार सगळं आणि पैसे गुरुवार किती आपण द्यायचे? आता करतोय प्रयत्न की रविवारी आपण बाहेर जाणार आणि गुरुवारी आपल्या इथं लोकल जेवढं करता येईल तेवढं जास्त जास्त गर्दीच्या ठिकाणी जायचं. आणि आज आमचा तोच प्रयत्न आहे की आम्ही तिथे एक स्टॉल लावतोय, तर तिथे आम्ही थोडंसं प्रभुपादांचं कीर्तन वगैरे काही अशी गीतेविषयीची एक ऑडिओ आहे खूप सुंदर, तर तो पण आम्ही माईकवर लावणार आहोत आणि ग्रुपमध्ये जाणार आहोत. अजून कीर्तन तुम्ही उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने राबवू शकतो. फक्त तुमच्या सर्वांची एक एकमेकांची साथ आपल्याला पाहिजे. तर नक्कीच आपण तो प्रयोग करू शकतो माताजी. अजून आपल्याला 1 महिना आहे. त्या 1 महिन्यामध्ये नक्कीच प्रयत्न करूया आपण. चालेल. चालेल. थांबूया मग? हो ठीक आहे, एंड करू. हो, हो.